आणि कोल्हापूर जिल्ह्यात 4 दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे। पण गगनबावडा तालुक्यातील टेकवाडी गावाला पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। कोल्हापूर जिल्हा प्रशासन आपण सर्व सुविधा पोहोचवत असल्याचा दावा करत आहे, पण हकीकत काही औरच आहे। बघूयात याबाबतचा खास रिपोर्ट। कोल्हापूर जिल्ह्यातल्या गगनबावडा तालुक्यातलं हे टेकवडे गाव एका टेकडीवर बसले। या गावाला पावसाळ्यात नेहमी पुराचा तडाखा बसतो। भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली की रस्ता पाण्याखाली जातो, त्यामुळे गावकऱ्यांना बोटीच्या साहाय्याने ये-जा करावी लागते। कोल्हापूर जिल्हा परिषदेनं ग्रामस्थांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर एक बोट 2 वतीनं या ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागते। पुराच्या पाण्यानं फार मोठा वेढा टाकलेला आहे आणि मागल्या वेळी गेली कित्येक वर्ष हे टेकवाडी गाव या पुराच्या पाण्याला अगदी तोंड देत आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या शासकीय सुविधा आजपर्यंत मिळालेल्या नाहीत। फक्त एक जिल्हा परिषदची आम्हाला यांत्रिकी बोट मिळाली, पण त्याचे ट्रायल वगैरे कुठल्याही प्रकारची झाली नाही। आणि आपत्ती व्यवस्थापन जी समिती आहे या समितीनेही कुठल्याही प्रकारचे नियोजन केलेलं नाही। या बोटीसाठी पेट्रोल मिळत नसल्यानं यामाहा कंपनीचं इंजिन पडून आहे। इंजिनसाठी इंधन मिळावं यासाठी अनेक वेळा ग्रामस्थांनी पाठपुरावा केला, पण सुस्त प्रशासनाला याचं काहीच सोयरसूतक नाहीये। बोट दिली खरं चालवायला त्याला हे कोण नाही आणि पाणी आले की लय धोक्याचं काम आहे आणि बाळतीने आल्या की लय अडचणी असतात आया जायला वाट नसते ढोरागुराशनी माणसाशनी आणि चालवायला अशी बोट हिले की ते पेट्रोल घालायला हे नाही। डोळे जागपूर्ण दरवर्षी आहे। प्रशासनाचे कोणतेही अधिकारी संबंधित विभागाचे अधिकारी याच्याकडे लक्ष देत नाहीत। वैद्यकीय अधिकारी सुद्धा इकडे पाठ फिरून आहेत। आमची एवढीच मागणी आहे ग्रामस्थांची की प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या गावाला भेटी द्याव्यात, या गावचे प्रश्न समजावेत आणि या लोकांच्या जीविताची काळजी घ्यावी। कोल्हापूर जिल्हा प्रशासन आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज असल्याचा दावा करते। मग टेकवडीची ही परिस्थिती का उद्भवली हा सवाल कायम आहे। आता तरी टिकेवाडी ग्रामस्थांसाठी प्रशिक्षित बोट चालक आणि बोटीसाठी लागणारे इंधन पुरवणार का हा प्रश्न कायम आहे। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास, एक पाऊल पुढे।